प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचनाच्या सेवेकरता निवडलेला श्लोक श्रीमद भगवद गीतेमधील दुसऱ्या अध्यायाचा आणि 27 क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकामध्ये भगवान परमात्मा सांगतात, हे अर्जुना तू शोक करू नकोस। कारण अर्जुन शोक करायला लागला। महाभारताचा युद्धाचा प्रसंग होता। युद्धाच्या अगोदर अर्जुनाला आणि मोह झाला होता आणि नंतर युद्ध झाल्यानंतर धर्मराजाला शोक झाला होता आणि अर्जुनाला मोह झाला। अर्जुन दुःख व्यक्त करायला लागला की मी आता एवढ्यांना, माझे सगळे सोयरे आचार्य आहे, पितर आहे सर्व, आणि जे गुरुजन भीष्माचार्य द्रोणाचार्य यांना कसं मी मारू? यांना मारणं चुकीचं आहे, त्याकरता मी युद्ध करणार नाही। अर्जुन शोक करायला भगवंताने फार समजून सांगितलं, अरे अर्जुना न त्वं शोचितुं महर्षी, तू त्यांना मारणारही नाही आणि जिवंत ठेवणार नाही, तुझ्या हातात नाही त्यांना मारणारा मी आहे, तुम्ही एक निमित्त मात्र आहे। आणि न त्वं शोचितुं महर्षी, कारण अर्जुना हा मृत्यूलोक आहे। या मृत्यूलोकामध्ये आजपर्यंत कोणी जिवंत राहिलेलं नाही, असा नियम आहे मृत्यूलोकाचा। आणि या मृत्यूलोकामध्ये कोणीही राहिलेलं नाही, त्याकरता तू शोक करू नकोस। आणि जे उत्पन्न झालेलं आहे ते नाश पावणार आहे। शरीर उत्पन्न होतं, नाश पावतं, उत्पन्न होतं, नाश पावतं, हे सतत चालू आहे सृष्टीच्या निर्माणापासून। आणि त्याकरता न त्वं शोचितुं महर्षी असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे। आणि प्रवचनाच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं आवश्यक आहे। सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे हिंदू धर्म रक्षक परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, खंडेराय महाराजांच्या कृपेने, बजरंगबली हनुमान महाराजांच्या कृपेने श्री क्षेत्र वाकडी येथे ज्यांचा आज 10 क्रियाविधी आपल्यातून जाऊन ज्यांना 10 दिवस पूर्ण झाले, कैलासवासी गंगा भागीरथी भागाबाई चिंतामण पाटील आपल्यामधून जाऊन ज्यांना 10 दिवस पूर्ण झालेले आहे, इहलोकीची यात्रा संपून त्यांच्या जीवात्म्याला शांती लाभो, त्यांची सद्गती हो, हीच भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना। आणि त्यांचा शोकाकुल असणारा परिवार, विनायक बारकू पाटील नातू आहेत, शंकर बारकू पाटील नातू आहेत, अशोक श्रावण पाटील पुतणे आहेत, संतोष पंडित पाटील पुतणे आहेत, बापू प्रकाश पाटील नातू आहेत, चैतन्य विनायक पाटील पंतू आहेत, उज्ज्वला विनायक पाटील नातसून आहेत, भास्कर पंडित पाटील पुतणे आहेत, सीताराम पंडित पाटील पुतणे आहेत, पोपट पंडित पाटील पुतणे आहेत, मुरलीधर श्रावण पाटील पुतणे आहेत, किरण प्रकाश पाटील नातू आहे, गंगा भागीरथी मीराबाई बारकू पाटील सून आहे, श्रद्धा विनायक पाटील नात आहे। समस्त पाटील परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारे सखे सोयरे आपतेष्ट गणगोत। आणि ह्या प्रवचनाचं ज्यांनी निवेदन केलं काटे महाराज, राजेंद्र भाऊ काटे, त्यांनाही धन्यवाद। सुंदर अशा प्रकारे ज्यांची साऊंड सिस्टीम आहे आपले साळुंके पाटील, त्यांनाही धन्यवाद। आणि ज्यांचं JTV चॅनल आहे आपले जोरवेकर, त्यांनाही धन्यवाद। उपस्थित सर्व पुरुष मंडळी, महिला मंडळी, बघा, जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च। मृत्यू हा जीवनाचं सत्य काय आहे? जीवनाचं सत्य म्हणजे मृत्यू आहे आणि तो मृत्यू सर्वांना स्वीकार करावाच लागतो। बघा, कोणाची इच्छा असो नगर अगर नसो, मरावा कोणाला वाटतं का हो? मरावा कोणालाही वाटत नाही, प्रत्येकाला आणि जगावाचं वाटतं, मरावा कोणालाच वाटत नाही। एकदा एक म्हातारी फार वैतागली, संसारामध्ये फार दररोज दुःख आहे, टेन्शन आहे, आता मराय करता गेली। रात्री एक जण भेटला, म्हणले कुठं चालले? म्हणले चालले जीव द्याय करता। म्हणले कंदील कशाला? म्हणले इच्छुक आहे भीती। बघा, मनुष्य मरणाकरता जरी जात असला तरी भाकरी सोबत नेतो, सर्व काही व्यवस्था। मरावा कोणला? आगा मर हा बोलून साहती आणि मेलिया तरी रडती। मरण कोणालाही नको आहे, कोणी असो, किती शरीरामध्ये वेदना असल्या, किती त्रास असला, दुःख असला, तरी देखील शरीर सोडावं वाटत नाही। कारण या शरीरामध्ये असणारी अहंता आहे, या शरीरामध्ये असणार ममत्व आहे। आणि मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे। मुक्त जीव आहे तो ईश्वरांश जीव अविनाशी, चेतना मल सहज सुखराशी। तो अविनाशी आहे, ईश्वरासारखा आहे,
परंतु या जन्म मरणाच्या परंपरेमुळे या शरीराशी संबंध आला आणि तो स्वतःला स्वरूप विसरला. मी सुखी आहे, मी दुःखी आहे आणि या अज्ञान संसार चक्रामध्ये तो भ्रमण करीत आहे. मरण नको आहे. सर्वांना प्रत्येकाला सुखाची मोक्षाची इच्छा आहे. सुखाची इच्छा आहे म्हणजेच मोक्षाची इच्छा आहे, कारण त्याचं ते स्वरूप आहे. परंतु त्याचं स्वरूप त्याला कळत नाही. या संसारामध्ये अनेक प्रकारचे प्रलोभन, अनेक प्रकारची माया आहे. या मायेतून सुटल्याशिवाय, कारण ही माया ब्रह्मादिक देवांना दुर्लभ आहे आणि या मायातून सुटल्यावर भगवंताचं भजन आहे. मायातून सुटल्यावर परमार्थ आहे. कारण हेच ज्ञान जोपर्यंत होणार नाही आपल्याला तोपर्यंत संसार बंधन तुटणार नाही. महाराज सद्गुरु वाचून सद्गुरूशिवाय हे संसार बंधन आणि तुटणं अशक्य आहे. मृत्यू हा निश्चित आहे, याचा आपल्याला रहस्य जाणायचं आहे आणि भगवंताचं भजन करायचं आहे. कारण मृत्यू सर्वांना मृत्यू लोकाचा आहे. या मृत्यू लोकामध्ये बघा, पाताळीची देवता शेष आहे, स्वर्गाची देवता इंद्र आहे, सत्यलोकाची देवता ब्रह्मदेव आहे, मृत्यू लोकाची देवता कोण आहे? मृत्यू आहे. तो सर्वांनाच, कारण येथे नाही वर आले अवतार, येरते पामर जीव किती. प्रत्येकाला ब्रह्मदेव आहे. बघा, आता ज्या ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, आता निर्माण करणारा असणारा ब्रह्मदेव त्याला देखील मरावं लागतं. त्या ब्रह्मदेवाचं देखील कालगणना आहे, त्याची देखील मर्यादा आहे. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, सहस्र युग पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदुहो रात्रीम युग सहस्रांतम तेहो रात्र विदो जनाहा. सहस्र युगाचा चतुर्युगाचा एक दिवस, सहस्र चतुर्युगाची एक रात्र असे असणार ब्रह्मदेवाचा. हजार युग झाल्यानंतर एक दिवस होतो, हजार युग झाल्यानंतर एक रात्र होते. असं ब्रह्मदेवाचं 1 वर्ष 100 वर्षाचं आयुष्य आहे. असा ब्रह्मदेव जातो तेव्हा आपल्यासारख्या पामर जीवाची कथा नाही महाराज. आपण राहू शकत नाही. त्याकरताच आपण एक दिवस आपलाही 10वा होणार आहे, एक दिवस आपलाही 13वा, एक दिवस आपलाही वर्ष श्राद्ध होणार आहे. एक दिवस जाणं आपल्याला निश्चित आहे. आणि हे प्रवचन कीर्तन याच्या करता असतं. बघा, जो गेलेला व्यक्ती आहे त्या गेलेल्या व्यक्ती करता काय असतं, त्याच्याकरता या प्रवचनाचा आणि कीर्तनाचा काय लाभ आहे? फक्त लाभ एक आहे, त्या व्यक्तीच्या उद्देशाने आपण जे अन्नदान करू त्या व्यक्तीच्या उद्देशाने ते त्याला प्राप्त होईल. पुन्हा नामचिंतन जरी केलं, कीर्तन जरी केलं, नामचिंतन केलं, शेवटी ते वायाला जात नाही. भगवंताचं भजन आहे आणि त्या भजनाची शक्ती आहे महाराज. आणि ते नामचिंतनाची शक्ती त्या मृत व्यक्तीला ती प्राप्त होते, त्याचं कल्याण होतं. आणि प्रवचन आपल्या करता आहे. आपण सावध झालं पाहिजे का आपल्याला याची जाणीव झालं पाहिजे. एक दिवस आपला येणार आहे, एक दिवस आपल्याला त्याकरता सावध होण्याकरता हे कथा कीर्तन आहे. आणि कथा कीर्तन आणि आपल्याला सावध होऊन काय करायचं आहे? नुसतं सावध व्हायचं नाही. साधू संत म्हणतात, सावध व्हा, सावध होई बापा, काळ लागला मापा, अविष्य मोजा वया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी सुखरूप. आणि मनुष्य व्यवहारामध्ये सुखरूप आहे, पण संत महात्मे अरे बाबा सावध हो, वेळ निघून चाललेला आहे. एक तर अल्प आयुष्य मानव दे शत गणिले ते अर्धरात्र खाये. अल्प आयुष्य आहे. अल्प आयुष्यामध्ये बाळपण आहे, तारुण्य आहे, म्हातारपण आहे. बाळपणामध्ये बाल अवस्था क्रीडासक्त, तरुणी अवस्था तरुणी रक्त, वृद्ध अवस्था चिंता मग्न, परे ब्रह्मणी कोपीन लग्न. बाळपणामध्ये कळत नाही महाराज, खेळण्यात जातात, तारुण्यामध्ये विषयामध्ये जातात, म्हातारपणी चिंतेत जातात. केव्हा भगवंताचं, केव्हा सावध होशील तू? सावध होऊन करायचं काय आहे? नुसतं सावध म्हणजे झोपेतून सावध नाही व्हायचं. सकाळी उठणं म्हणजे याला सावध म्हणत नाही. सावध होणं म्हणजे आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता याच्या सावध व्हायचं म्हणजे आपल्या हिताच्या ठिकाणी, परमार्थाच्या ठिकाणी, आत्मकल्याणाच्या ठिकाणी जागा होऊन काय करायचं आहे? सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. सावध होऊन भजनामध्ये लागायचंय, सावध होऊन भगवंताचं भजन करायचं आहे, सावध होऊन आपलं आत्मकल्याण करायचं आहे, सावध होऊन हा विचार करायचा आहे. क्षण क्षणाची करावा विचार,
तरावया पार भवसिंधू. हाच विचार करायचा आहे. मनुष्य प्रत्येक जण विचार करत असतो. जन्मल्यापासून सगळेचे विचार चालूच आहे बघा. एकही मनुष्य बिना विचाराचा नाही. विचार काही ना काही चालू असतात ना. काहीतरी विचार मनुष्य करीतच असतो. विचार हा मनुष्याचा स्वभाव आहे. परंतु परमार्थाचा विचार करीत नाही महाराज. कारण परमार्थाशिवाय कल्याण नाही. विचार केल्याने काही नाही होणार. विचार केल्याने काय होईल? विचार केल्याने कल्याण होणार नाही. धनसंपत्तीने कल्याण होणार नाही. ऐश्वर्य असलं, धनसंपत्ती कमवली, धनसंपत्तीने आपण फक्त घर बांधू शकतो, धनसंपत्तीने आपण गाडी घेऊ शकतो, धनसंपत्तीने आपण सर्व काही करू शकतो, परंतु ते समाधान प्राप्त नाही करू शकत. धनसंपत्ती समाधान, कारण अब्जाधीच आहे त्यांनाही ते समाधान नाही. परमार्थाशिवाय समाधानच नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. परमार्थाशिवाय समाधान नाही महाराज. कारण परमार्थामध्ये भगवंताच्या चिंतनामध्ये थोडं जरी नामचिंतन केलं, थोडं जरी जप केला, थोडं जरी परमार्थ घडला, तरी देखील समाधान, मनाला शांती लाभते महाराज. ते महत्वाचं आहे. त्याकरता आपण सावध होऊन आपण विचार केला पाहिजे की आपण या मृत्यू लोकामध्ये कशा करता आलो, भगवंताने आपल्याला कशा करता पाठवलं, आपण काय करीत आहे, कशा करता आलेलो आहे. आपलं पशुसारखं जीवन नाही. कारण पशुला फक्त आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मेतत पशुबीर नरानाम धर्मोई तेशामध्ये को विशेषो ज्ञाने नाही ना पशुबी समाना. पशुला आहार निद्रा याच्या पलीकडे काही नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, त्यांना ज्ञान नाही महाराज. पशुला बघा, बैल आहे, आता बैलाला तुम्ही हिरवा चारा टाका, काय करेल तो? खाईल. वाळेल चारा टाका तरी खाईल. तुम्ही पेन टाका तरी खाईल. तुम्ही जे टाकशाल त्यांना कशाचं घेणं नाही, त्यांना फक्त खाणे बस. पण मनुष्याचं तसं नाही ना. मनुष्याला ज्ञान आहे, मनुष्याला विवेक आहे, मनुष्याला सर्व काही गोष्टी आहे, मनुष्याच्या समोर आहे. बघा, मनुष्याच्या समोर पुण्य काय आहे? पुण्य परोपकार पापते परपीडा अनेक नाही जोडा दुजयाशी. आपल्या समोर पुण्य आहे. बघा, पुण्य काय आहे? दुसऱ्यावर परोपकार करणे. महर्षी वेदव्यास सांगतात, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचन द्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपीडम. दुसऱ्यावर परोपकार करणं. आणि आपण जरी दुसऱ्यावर परोपकार करण्याची आपली शक्ती नसेल तर मुखाने देखील आपण चांगलं बोलू शकतो, एखाद्याला सन्मार्ग दाखवू शकतो, चांगलं बोलू शकतो. ही देखील भगवंताची सेवा आहे. पुण्य परोपकार, दुसऱ्याला त्रास देणं ही पीडा आहे. पापते परपीडा अनेक नाही जोडा दुजायाशी. सत्य तोची धर्म असत्य ते कर्म अनेकही वर्म नाही दुजे. गती तेची मुखी नामाचे स्मरण अधोगती जाणविन मुखता. योग्य गती कोणती आहे? की ज्या वेळेस आपल्याकडून नामचिंतन घडन. आणि अधोगती तीच आहे ज्यावेळेस आपल्याकडून निंदा घडते. याची निंदा कर, त्याची निंदा कर. गती अधोगती म्हणजे मुखामध्ये नाव नाही, निंदा करणे. निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की. कारण निंदा करून काही आपण त्या दुसऱ्याचं सर्व पाप घेतो महाराज. त्याकरता निंदा नाही करावी, नामस्मरण करावं. योग्य गती तीच आहे. संतांचा संग तोची स्वर्गाचा वास. नरक तो उदासा नरगळा. संतांचा संग स्वर्गातील तोच वास आहे. आणि सर्व हित आपल्या समोर आहे. तुका म्हणे उघडे आहे हित घात जयाचे उचित करा. हितही समोर आहे, घातही समोर आहे. मनुष्याला ज्ञान आहे, पशूंना ज्ञान नाही महाराज. मनुष्याला ज्ञान आहे की आपण कशा करता आणि या मृत्यू लोकामध्ये आलेलो आहे. आणि या मृत्यू लोकामध्ये येण्याचं एकच उद्देश आहे महाराज. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज कायम कीर्तनातून सांगायचे. वाकडी गाव फार सरला बेटाचं भक्त आहे. फार या ठिकाणी गुरुवर्य महाराजांचे कार्यक्रम झालेले आहेत. आपण सर्वांनी आणि श्रवण केलेले आहेत. महाराज कायम कीर्तनातून परमार्थ आणि सांगायचे की ह्या देहाची सफलता ज्या एका उद्देशाने आणि हा नरदे आपल्याला भेटलेला आहे त्याचं सार्थक करणे हे आपलं कर्तव्य आहे. ते आपलं परम लक्ष्य आहे. बघा, शतम व्याय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरेत लक्ष्यम व्याय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम भजेत.
शतम विहाय भोक्तव्यम, 100 काम सोडून भोजन करावं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरेत, 1000 काम सोडून स्नान करावं. लक्ष्यम विहाय दातव्यम, 1,00,000 काम सोडून दान करावं. कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत, कोटी काम सोडून पहिलं भगवंताचं भजन करावं महाराज सर्वात अगोदर. आणि भगवंताचं नाम चिंतन घ्यावं. त्या भगवंताच्या भजनाकरता आपण सर्व काही त्याग जरी केला तरी दोष नाही महाराज. जसं त्यजद्येकम कुलशार्ते, कुलशार्ते त्यजत कुलम, आत्मार्थे पृथ्वीम, ग्रामशार्ते त्यजत कुलम, आत्मार्थे पृथ्वीम त्यजत. बघा जसं उदाहरण सांगितलेलं आहे, भगवंताच्या भजनाकरता आपण कशा कशाचा त्याग करावा. जसं एखादं घर आहे, आता एखादं घर जर वाचत असल, एखादा व्यक्ती जात असल, त्या व्यक्तीचा त्याग करावा. एखादं गाव वाचत असल, एखादं परिवार जात असल तर त्या परिवाराचा त्याग करावा. एखादा तालुका वाचत असल, एखादं गाव जात असल, त्या गावाचा त्याग करावा. जिल्हा वाचत असल, तालुका जात असल तर जाऊ देवा. राज्य, भारत राज्य, देश राहत असेल, एखादं राज्य जात असेल तर त्याचा त्याग करावा. आणि आपलं आत्मकल्याण जर होत असेल भगवंताचं भजन तर त्याला संपूर्ण पृथ्वीचा जरी त्याने त्याग केला तरी त्याला दोष नाही. कारण सर्वात महत्वाचं, सर्व कामामध्ये सर्वात महत्वाचं काम फक्त भगवंताचं भजन आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कारण सर्व कामामध्ये हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला. सर्व कामामध्ये आणि प्रत्येक कामामध्ये आपण त्या भगवंताचं स्मरण, कारण त्याने जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात त्या भगवंताने जीव दिलेला आहे. बघा किती पवित्र असा नरदेह त्या भगवंताने मौल्यवान अमूल्यवान नरदेह दिलेला आहे. किती आपल्याला योग्य काळ दिला बघा. चांगलं आपल्याला कुळ प्राप्त झालं, चांगल्या कुळात आपला जन्म झाला. धनवान माता पिता आपल्याला चांगले भेटले, सखे सोयरे पत्नी सर्व काही आपल्याला सर्व चांगले भेटले. धनसंपत्ती आहे, शरीर निरोगी भेटलं, वेळ भेटला, एवढा मौल्यवान वेळ दिलेला आहे. सर्व काही आपल्याला अनुकूल आहे. आणि एवढं अनुकूल असताना देखील आपण परमार्थ करीत नाही तर ही फार मोठ्या खेदाची, दुःखाची गोष्ट आहे. सर्व काही असतानाही परमार्थ न करणे, सर्व काही अनुकूल असताना देखील भजन न करणे बघा. आणि फार मोठा हा दोष आहे. भगवंताच्या भजनाकरता भगवंताने देह दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, एवढा देह दिलेला आहे. आणि ते आपल्याला जाणायचं आहे कशा करता हा देह दिला आणि आपण काय करीत आहे बघा. एकदा एक प्रसंग गुरुवर्य महाराज सांगत असतात, उदाहरण आपण सर्वांनी ऐकलेलं असेल. एकदा एक मनुष्य, पूर्वीचा काळ होता, त्याची इच्छा होती की आपण कुठंतरी कामाला जावं. कामाला जावं गेला. आता कामाला गेला, मोठा शेठ सावकार होता, त्याच्याकडे कामाला गेला. गेल्याच्या नंतर म्हणले मला काहीतरी काम द्या. आता तो मोठा शेठ सावकार होता, तो घोडा होता जवळ, त्याच्या जवळ. म्हणले हे काय कर तू, या घोड्याला चारून आण, हे काम कर तू. आता हा मनुष्य एवढा अज्ञानी होता, याला माहितच नाही. आता याला घोडा म्हणतात हे माहित नाही. आता त्याला त्याच्या गळ्यामध्ये दोर आहे, त्याला दोर माहित नाही. त्या पाटलाचं नाव विचारलं नाही, कोणत्या गावात गेला ते माहित नाही. ते घोडं घेतलं गेला निघून. आता घोडं घेतलं, घोडं चरायला पाणी पाजायला घेऊन गेला. त्या घोड्याला वाटलं हा मूर्खच आहे. ते घोडं गेला पळून. आता पळून गेला, याला प्रश्न पडला आता काय करावं. ते घोडं, बरं ते घोडं कोणाचं होतं हे माहित नाही. ते ज्या गावात गेला त्या गावाचं नाव माहित नाही, पाटलाचं नाव माहित नाही, आणि त्याला घोडं म्हणतात ते माहित नाही. ते चराट, आता ते चराट घेतलं, एका जणाकडे गेला. म्हणले अहो तुम्ही, आता ज्याला विचारायचं त्याचं नाव माहित नाही. अहो तुम्ही त्यांना जाऊन सांगा याच्यातलं ते गेलं बघा. ज्यांना सांगायचं त्यांचं नाव माहित नाही, हे चराट, याला दोरी म्हणतात हे माहित नाही. फक्त त्या मनुष्याला बोलले, म्हणले अहो तुम्ही त्यांना जाऊन सांगा याच्यातलं ते गेलं. आता याच्यात काय होतं तेच माहित नाही बघा.
तसं आपल्याला आपण ह्या जन्माला कशा करता आलेलो आहे ते माहित नाही, काय चालू आहे ते माहित नाही, काय करायचं आहे ते माहित नाही. म्हणजे त्याच्याकरता आपण अगोदर समजून घेणं महत्वाचं आहे. आपण कशा करता, कोणत्या उद्देशाने, आणि आपल्याला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे फक्त भगवंताच्या भजनाकरता, उद्धार करावा. कारण भगवंताला दया आली. कारण हा जीव जेव्हा अनेक त्रास भोगतो, मातेच्या गर्भामध्ये बघा त्या ठिकाणी एसी कूलर राहत नाही, मातेची अगोदर कुहरी पचुनी विष्टेच्या रात्री विष्ठा मळमूत्र एवढा तो उकडतो, एवढे त्रास होतो, दुःख होतो. त्यावेळेस तो भगवंताला शरण जातो. हे देवा, हे प्रभू, मी तुला शरण आहे, तू कृपाळू आहे, तू दयाळू आहे, तू सर्व समर्थ आहे. कारण त्याला ज्ञान होत असतं. 8व्या महिन्यामध्ये सर्व काही त्याला मागच्या जन्माचं स्मरण होतं. हे प्रभू, मी आता तुझ्या या मायेमध्ये पडणार नाही, मी संसारामध्ये आसक्त होणार नाही, मी तुझं भजन करीन, तुझं चिंतन करीन, आणि मला तू फक्त याच्यातून मुक्त कर. एवढी तो प्रार्थना, एवढा किलवानी, एवढी तो विनंती करतो. भगवंताला दया येते. आता शेवटी भगवंताचेच लेकर आहे सर्व. भगवंताला दया येते. भगवंत याला जन्म देतो. आता जन्म दिल्यानंतर हा जन्म झाल्यानंतर विसरून जातो ना. आता विसरून जातो. या संसारामध्ये एवढा गुरफटून जातो. काहींना आयुष्य जरी गेलं तरी देवच सुचत नाही. मला काहींना देव आहे हे देखील माहित नाही, पंढरपूर आहे का नाही हे देखील काहींना, ज्यांचं आयुष्य गेलं परंतु काहींना पंढरपूर माहित नाही. जवळ सरला बेट आहे, पुलतंबा क्षेत्र आहे, काहींना पुलतंबा क्षेत्र माहित नाही. वय झालं तरी आयुष्य जातं महाराज, परंतु परमार्थ कळत नाही, देव कळत नाही, भजन कळत नाही, भक्ती कळत नाही. संसारामध्ये चालू आहे महाराज जीवन, आणि ते जीवन त्याच्या करता नाही. थोडा तरी तुका म्हणे, फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी काळ वेळ भगवंता करता गेला पाहिजे. नका तुम्ही आयुष्यभर परमार्थ करू, नका तुम्ही संसार. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज सांगत होते, संसार करा दणकून सणकून, पैसे कमवा, गाड्या घ्या, बंगले बांधा, परंतु परमार्थही करा. त्याबरोबर परमार्थ संसार करायला करू नका असं सांगितलं नाही. वनामध्ये जा, सर्वस्वाचा त्याग करा, सर्व सोडून तपस्या करा, जंगलात राहा, असं काही साधू संतांनी सांगितलं नाही. परंतु घरामध्ये देखील आणि भगवंताचं भजन करा. या देहाचं स्मरण किती मौल्यवान, त्या देहाने, त्या देवाने हा मौल्यवान देह दिला. एवढं सर्व आपल्याला अनुकूल दिलं. बघा, तो वायू चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलविते हरिवी न देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. तो भगवंत चालवितो, बोलवितो, ऐकवतो, अन्न पचन करतो. बघा, श्वासोच्छ्वास क्रिया चालते. ज्यावेळेस आपल्याला एखादा आजारी पडला, ऑक्सिजनवर ठेवलं, किती खर्च येतो त्याला, आणि भगवंताचा हा ऑक्सिजन फ्री आहे ना. बघा, सर्व आपण फ्री वापरतो. आता हा सूर्य आहे, सूर्याचा प्रकाश आपण फुकट घेतो. बाकी सगळं लाईट, आपल्याला लाईटीचं बिल येतं. सौर ऊर्जा आहे, बाकी सगळं आपण बिल येतं. सूर्यानं कधी आपल्याला बिल पाठवलं का आता एवढं बिल झालं आमचं जमा कर, कधी बिल पाठवलं नाही. बघा, सूर्याचं आपण मोफत ऊर्जा वापरतो, श्वासोच्छ्वास मोफत घेतो, सर्व काही मोफत. देवाने सर्व काही मोफत दिलेलं आहे तरी, आणि त्याचं भजन करीत नाही. महाराज, दुर्लभ असा नरदेह भगवंताने दिलेला आहे, भेटत नाही. देव इच्छा करतात, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्युलोकी भावा जन्माम्मा. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. मनुष्य जन्म दुर्लभ आहे, मिलेन बारंबार, तरुवर से फलगिरे फिर न लागे डार. मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे महाराज, भेटत नाही फार. आणि अनंत लक्ष 84 योनी फिरल्यानंतर हा नरदेह भेटतो महाराज. दुर्लभ मनुष्यत्व प्राप्त होणं दुर्लभ आहे. त्यामध्ये सत्संगती दुर्लभ आहे. चांगल्या कुळामध्ये मोक्षाची प्राप्त होणं दुर्लभ आहे. मोक्षाची इच्छा होणं दुर्लभ आहे महाराज. ह्या गोष्टी सुलभ भेटत नाही. आणि
एवढ्या भेटून सुद्धा मनुष्य परमार्थ करीत नाही, भजन करीत नाही, कधी कथेला जात नाही, कधी नामचिंतन. बघा एकदा एका गावामध्ये एका मनुष्याचं असंच आयुष्य गेलं. आयुष्य फार वय झालं, कधी कथेला नाही गेला, भजनाला नाही गेला, चिंतन नाही, काही नाही. कधी आणि चहाट्यावर बसायचा, कधी लोकांची निंदा करायचा, कधी वेळ असाच गेला. कर्म धर्म संयोगाने बैरा झाला. ह्या गावचा नाही बरं का बैरा, दुसरीकडे सांगतो. दुसरीकडचा तो बैरा होता. कर्म धर्म संयोगाने बैरा झाला. आता बैरा झाला, मग आता त्याचं काम होतं, त्याच्याकडे एक काम होतं. तर शेळ्या तो चारायचा. आता पूर्वीचा काळ होता, शेळ्या बिळ्या काही मेंढ्या होत्या, शेळ्या घेऊन जायचा शेतीमध्ये चारायचा. एक दिवस असाच गेला, दुपारची वेळ होती आणि दुपारची वेळ असल्यानंतर त्याच्या शेळ्या मेंढ्या घेऊन चारायला गेला. त्या गेल्या चारायला. हा दुपार एका चिंचेच्या झाडाखाली जसा पडला, झोप लागली. झोपेतून उठून बघितलं, शेळ्या दिसत नाही, मेंढ्या दिसत नाही. आता काय करावं. नंतर एक जण होता बरं, हा बैरा होता बरं का, आणि एक जण त्या ठिकाणी मोठा हाकीत होता. आता पूर्वीचा काळ मोठा हाकीत असताना त्याला याने जाऊन विचारलं, अरे बाबा माझ्या शेळ्या आणि मेंढ्या तुला दिसल्या का. तो म्हणा, आता तो मोठा तो बैराच होता, त्याचं याच्याकडे काही लक्ष नाही, त्याचं काम चालू होतं, आपल्या आपल्या कामामध्ये मग्न होता. ते मोठा हाकायचा, पाणी काढायचा, पाणी टाकायचं, तो मग्न होता. आता सहज त्याचा हात गेला या दिशेला. याला असं वाटलं आपल्या शेळ्या मेंढ्या इकडेच गेल्या, असं याने अंदाज लावला. आता तो त्याच्या कामामध्ये मग्न होता, तो बैरा. हा बैरा याने योगायोगाने त्या शेळ्या मेंढ्या सापडल्या. बरं, त्याच्यात एका मेंढीचा पाय अगोदर मोडलेला होता. याला असं वाटलं की याच्यामुळं आता सापडलं, एखादी याला बक्षीस तरी द्यावी. आता हा घेऊन गेला ती एक पाय मोडलेली ती मेंढी. अरे म्हणले, तुला एवढी मेंढी बक्षीस घे तुझ्यामुळे. तो म्हणला, मी या मेंढीचा पाय मोडलाच नाही म्हणले. मी सकाळपासून माझं काम चालू आहे, माझं मोठं हाकायचं काम चालू. अरे म्हणले, हा म्हणतो तुला मेंढी बक्षीस घे, एवढी मेंढी तुला राहू दे, तुझ्यामुळे मला माझ्या मेंढ्या आणि या शेळ्या भेटल्या, एवढी मेंढी तुला बक्षीस राहून दे. आता तो बैरा असल्यामुळे तो म्हणला, मी मेंढीचा पाय मोडलाच नाही. बरं, तो मोठमोठ्याने वरडायला लागला, मी सकाळपासून मोठा हाकीत आहे, तुला खोटं वाटत असेल घरच्याला जाऊन विचार तू आणि कोणालाही विचार. मी माझं काम सोडून त्या मेंढीचा पाय मोडायचं मला काय काम पडलं, मला कामच एवढं आहे. आता दोघांचे झाले भांडणं सुरू. त्याच्यामुळे काय करावं. हा म्हणतो तुला मेंढी बक्षीस घे, तो म्हणतो मेंढीचा पाय मी मोडला नाही. तेवढ्यात एक जण तिथं आला, तिसरा, आणि तो घोड्यावर बसून आलेला होता. बरं, तो बैराच होता. हे दोघं गेले त्याच्याकडे आणि त्याला सांगायला लागले. एक म्हणला, मी याला मेंढी बक्षीस देत आहे, दुसरा म्हणला, मी पाय मोडलेला नाही. आता तो बैरा होता, त्याने असा विचार केला की हे दोघं माझ्यावर आरोप करीत आहे, ही घोडं मी चोरलं म्हणून. त्याने सांगितलं, बघा मी हे घोडं चोरलेलं नाही, तुम्हाला जर खोटं वाटत असेल घरी चाला, माझ्या घरच्या घोडीचं हे घोडं आहे. कारण तो बैरा आता तिघायचं भांडणामध्ये रूपांतर झालं. आता काय करावं, कोणाचाच कोणाला ताळमेळ लागाना. शेवटी गेले गावच्या पाटलाकडं. आणि बरं, त्या गावच्या पाटलाचं आणि मंडळीचं भांडण झालेलं होतं 2-4 दिवसापूर्वी. त्याने त्याच्या मंडळीला काढून दिलं होतं, घरातून काढून दिलं होतं. तेव्हा हे 3 जण गेले. आता सगळं गाव जमा झालं. कारण पहिले असा नियम होता, पाटलाकडे सगळे भांडणं तंटे मिटायचे पहिले. आता सगळ्या पद्धती बदलल्या, आता काळानुसार सर्व बदलत. त्यावेळेस असा नियम होता. वर गाव जमा झालं, सगळे हसायला लागले. काय, हा एक सांगतो, हा म्हणतो मी याला मेंढी बक्षीस देत आहे, तो म्हणतो मी याचं पाय मोडलं नाही, तिसरा म्हणतो मी हे घोडं चोरलं नाही. हे तिघं त्या पाटलाला जाऊन सांगत आहे. बरं, तो पाटील बैरा होता, त्याने सगळं ऐकून घेतलं. सगळं गाव होतं. त्याने विचार केला, निश्चित मी माझ्या पत्नीला बाहेर काढून दिलं ना, त्यार्थी सगळे आणि मला सांगायला आले की पत्नीला घरात घ्या. पण त्याने यांचं तिघांचं सगळ्यांचं ऐकून घेतलं पाटलाने एकदा. या तिघांनी नंतर पाटलाने सांगितलं, तुम्ही सगळं गाव जरी आलं, दुसऱ्या गावचे माणसं आणा तुम्ही, पण मी तिला घरात घेणार नाही म्हणजे नाही, काही जरी झालं तरी. बघा, असं मनुष्य बैर असल्यानंतर अशी फजिती होते महाराज. त्याकरता देवाने आपल्याला बैर नाही बनवलं. देवाने आपल्याला सुंदर कान
सुंदर डोळे दिले, सुंदर चेहरा दिला, सुंदर कान दिलं, नाक दिले, सर्व इंद्रिय दिले महाराज. आणि त्या भगवंताच्या भजनाकरता दिले. त्याकरता थोडं तरी आपणही जर भगवंताचं चिंतन नाही केलं तर आपल्या इंद्रियाची अशीच अवस्था होते महाराज. प्रत्येकाची, कोणी आयुष्यभर तरुण राहत नाही. प्रत्येकाला म्हातारपण, जरा व्याधी आहे. म्हातारपणाचं दुःख प्रत्येकाला आहे. म्हातारपणी थेटे पडसे, खोकला हात कपाळा लावणी बैसे. बघा, दुःख आहे महाराज. त्यावेळेस सर्व काही कंटाळतात आपल्याला. फक्त कोणाला कंटाळत नाही, परमार्थ करणाऱ्याला कोणी कंटाळत नाही महाराज. बाकी सर्वांना सर्व कंटाळतात. परमार्थ भजन करणाऱ्याला त्रास होत नाही. भजन करणारा सर्वाला हवासा वाटतो. भजन करणारा सर्वांना चांगला वाटतो. बाकी महाराज सर्वांना व्यसना दिनाला तर सर्व कंटाळतात महाराज. कारण व्यसन आहे. दूतमच्या मासमच्या मदिराच्या वेश्या, मृगयार्थ चौर्य परदार सेवा, येतानी व्यसनानी येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयाती. हे व्यसन आहे, दूत आहे. दूतमच्या मासमच्या मदिराच्या वेश्या, मृगयार्थ चौर्य परदार सेवा, येतानी सप्त व्यसनानी. हे व्यसन आहे महाराज. प्रत्येक आणि जण या व्यसनाच्या अधीन आहे. प्रत्येक जण या व्यसनाच्या अधीन आहे. संत महात्मे बघा, कीर्तनातून प्रवचनातून महात्मे सांगत असतात, भजन करा, परमार्थ करा. काय आता एकदा एका महात्म्याने एकाला सांगितलं, अरे बाबा भजन करीत जा, परमार्थ करीत जा. तो म्हणला काय फायदा? अरे म्हणले सगळं फायद्या करता कर. नाही म्हणले महाराज, काय फायदा? तुम्ही फायदा सांगा. ते महाराज हुशार होते. म्हणले तू बिडी पितो, दारू पितो, तुला काय फायदा सांग म्हणले. काही फायदा आहे का? आता दारू पिल्याने किती फायदे सांगा तुम्ही. आता दारू पिण्याचे किती फायदे नाही, नुकसान आहे. आता त्याचं किती काही नुकसान आहे. कॅन्सर होतो, घरचे टेन्शन मध्ये असतात, पैशाचं नुकसान होतं आणि सर्व काही त्रासच आहे. घरामध्ये व्यवस्थित नाही, बाहेरही व्यवस्थित नाही, नुकसान आहे. म्हणले महाराज मी कधी विचारच केला नाही म्हणले असा. अरे म्हणले असंच आहे की परमार्थाचा फायदा आहे. एकदा एक मोठे कथाकार होते, त्यांना एक जण म्हणले महाराज काय म्हणले तुम्ही हे सर्व या लोकांना 3-3 तास कथा, भारतामध्ये कथा चालतात, सर्व वेळ व्हायला जातो म्हणले. एवढा जर या लोकांनी जर वेळ कशा तरी चांगल्या कामाला काही प्रगती होईल म्हणले भारताची, सर्व वेळ व्हायला जातो म्हणलं. 3-3 तास कथा. आता ते महाराज हुशार होते. त्याला म्हणले तू रात्रभर झोपत म्हणले, तुझा किती वेळ व्हायला जातो? आता कथेमध्ये तर 3 तास जातो, तुझा किती वेळ व्हायला? तू तर म्हणले किती तास झोपतो? म्हणले 6 तास 7 तास झोपतो. म्हणले तुझा एवढा वेळ व्हायला जातो? नाही म्हणले महाराज, मला ह्या झोपण्यातून एक एनर्जी भेटते म्हणले. मला या झोपण्यातून आणि सुख भेटतं, शांती भेटते. अरे म्हणले तुला जे झोपेतून प्राप्त होतं ते यांना कथेतून प्राप्त होतं. यांना कथा ऐकून ती एनर्जी भेटते. संसार कथा ऐकून यांना शांती भेटते आणि कथेमुळं आणि कल्याण होतं महाराज. तेव्हा त्याच्या लक्षात बसला असाही काही वर्ग आहे समाजामध्ये की परमार्थ करून काय फायदा, भजन केलं तर काय फायदा, काय लाभ होणार आहे, काय या भजनाने काय भेटणार आहे आपल्याला. काही गोष्टी अशा असतात महाराज त्याचा लाभ दिसत नाही. परमार्थाचा लाभ तात्काळ दिसत नाही, परंतु परमार्थ करण्याचं कल्याण आहे. परमार्थ केलेला परमार्थ हा वायाला जात नाही, वायाला जात नसतो. केलेला परमार्थाचं निश्चित आणि निश्चित फळ भेटत असतं. कारण परमार्थ खरं महाधन आहे. ती जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लावाय. परमार्थ वायाला जात नाही. परमार्थ करण्याचं निश्चित कल्याण होतं. बघा मरणारे तर सर्व आहे. परमार्थ करणारा मरणारा आहे, परमार्थ न करणारा मरणारा आहे, पुण्य करणारा मरणारा आहे, पाप करणारा मरणारा आहे, धर्म करणारा मरणारा आहे, अधर्म करणारा सर्व काही मरणार आहे. परंतु फरक काय बघा, परमार्थ करणाऱ्या आणि न करणाऱ्यामध्ये फरक हाच आहे. परमार्थ न करणाऱ्याला अंतकाळच्या वेळेला फार त्रास होतो महाराज. त्याला यम दिसतात, त्याचा मार्ग भयंकर असतो, नरकाच्या यातना भोगाव्या लागतात, त्याला भयंकर त्रास होतो. परंतु परमार्थ करणाऱ्यामध्ये फरक हा आहे की त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही त्रास होत नाही, त्याची योग्य गती होते, त्याचं कल्याण होते. जसं बघा उदाहरण आहे,
मांजर आहे, मांजर एकच आहे. ज्या दाताने मांजर उंदराला पकडते त्याच दाताने मांजर काय करते, पिल्लाला पकडते. आता त्याच दाताने ती उंदराला काय करते, खाऊन टाकते. आणि त्याच दाताने ती काय करते, पिल्लाला पकडते. पिल्लाला दात लागतो का, नाही लागत. तसं दोन्ही परमार्थ करण्याला त्रास होत नाही. दोघांना जरी यम नेण्याकरता आला तरी त्रास होत नाही. आणि केलेला परमार्थ तो आणि बरोबर येत असतो. महाराज बघा, 4 प्रकारचे प्रश्न आहेत. आज आहे, उद्या आहे, आज आहे, उद्या नाही, आज नाही, उद्या नाही, आज नाही, उद्या आहे. बघा, आज आहे, उद्या आहे, प्रश्न आहे 4 प्रकारचे. आजही आहे, उद्या आहे. काय आहे आज आहे, उद्या आहे? एखादा शेठ सावकार असला, मोठा धनवंत श्रीमंत असला आणि परमार्थ एवढा असूनही परमार्थ करणारा असला, एवढा असूनही दान देणारा असला, साधू संत सेवा, गो सेवा, समाज सेवा करणारा असला, तर तो आज दान जे देतो ना त्याच्या पुण्याचा मोबदला त्याच्याकडे आजही आहे, उद्याही आहे. कारण आजच्या कर्माचं फळ उद्या आहे ना हो. आजही आहे, उद्याही आहे. आणि एखादा वाडवडिलाची इस्टेट आहे, फक्त बसून खातो, आईस आराम करतो, उद्या करता काही कमीत नाही. त्याच्याकरता आज आहे, उद्या करता काही नाही. उद्या तो कंगाल आहे, उद्या भिकारी आहे तो. आणि उद्या म्हणजे उद्याचा अर्थ दुसरा जन्मही होतो, पुढचा जन्म होतो. तिसरा प्रश्न असा आहे की आजही नाही, उद्याही नाही. एखादा भिकारी आहे, त्याच्याकरता आजही काही नाही, आजही तो भीक मागतो, भविष्यामध्ये तो भिकच मागणारा आहे, कारण भविष्यामध्ये त्याला काही नाही. आणि परमार्थ करणारा, आज ज्याच्याकडे काही दिसत नसलं, बघा आज एखादा वारकरी आहे ज्याच्याकडे जरी धनसंपत्ती दिसत नसली, ज्याच्याकडे काही एक लौकिकतेकरता काही एक प्राप्त करून नाही ठेवलं त्यानं, परंतु आज जरी नाही तरी उद्या त्याचं कल्याण निश्चित आहे. कारण त्याचा केलेला परमार्थ त्याला निश्चित सद्गती प्राप्त करून देईल, निश्चित त्याला भगवंताची प्राप्ती करून देईल, निश्चित त्याचं परमार्थ झाल्यास परम कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण परमार्थ आहे महाराज. दिसतानी जरी त्याचा परिणाम फळ त्याचं दिसत नसलं, बघा प्रत्येक वृक्षही आहे, वृक्षाचं प्रत्येक फळांचं काही काही वर्षाने, काही अक्रूरचे फळ आहे बघा, 60 वर्षानंतर त्याला फळ येतं. असे काही फळ असतात, तात्काळ फळ दिसत नाही. तसं परमार्थ हा वायाला जात नाही. जीवनामध्ये परमार्थ केला तो वायाला जाणार नाही. कधी ना कधी केव्हा तरी सहज कसंही करा तुम्ही, सहज पाळल्या टाइमपास म्हणून प्रवचनाला जा, टाइमपास म्हणून भजनाला जा, घरी मन लागत नाही म्हणून काही झोपाय करता कथेला जातात बघा, तरी ते वायाला जाणार नाही. कसंही जरी परमार्थ कसंही जरी केला, आळसाने केला, घरच्या वैतागाने तुम्ही गेले परमार्थाला, तरी ते वायाला जाणार नाही. घरच्या टेन्शनमुळे गेले, घरी झोप येत नाही म्हणून कथेला झोपायला गेले, तरी काही अडचण नाही. घरी काही भेटत नाही, कथेला गेल्यानंतर भोजनही होतं आणि आरामही होतं, कथा होती, वेळ जातो, तरी लाभच आहे. कसं जरी काही जरी केलं तरी देखील परमार्थाचा लाभ कोणत्याही प्रकारे तो भेटणारच आहे. परमार्थाचा लाभ अवश्यमय आणि प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनाचं सार जे आहे भगवंताचं भजन आहे, भगवंताचं चिंतन आहे. एक छोटंसं उदाहरण बघू आणि शेवेला आपण या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. बघा, जीवनात सार भगवंताचं भजन आहे आणि ते भजन करून संत महात्मे नारद मुनी म्हणतात, या भजनाच्या जोरावर, या भजनाच्या शक्तीमुळे आज मी 3ही लोकांमध्ये भ्रमण करीत आहे. महर्षी नारद मुनी कशाच्या जोरावर 3ही लोकांमध्ये भ्रमण करतात? केवळ भजनाच्या जोरावर. भजनाच्या जोरावर मीराबाईने विष प्राशन केलं, ते विष काही करू शकलं नाही. त्या भजनाच्या शक्तीमुळे भक्त प्रल्हाद आला, तो अग्नी जाळू शकला नाही. भयंकर असणारे सर्प काही करू शकले नाही, पिसाळलेला हत्ती काही करू शकला नाही. मोठ्या कडेवरून टाकलं तर समुद्रामध्ये काही झालं नाही महाराज. ही भजनाची शक्ती आहे, नामस्मरणाची. कारण भगवंताच्या नामचिंतनामध्ये ती शक्ती आहे. संत महात्मे
बघा, आधी केले मग उपदेशिले. संत महात्म्यांनी अगोदर त्या भगवंताच्या भजनाचा नाम चिंतनाचा अनुभव घेतला आणि मग आधी केले मग जगाला सांगितलं महाराज. स्वतः अगोदर भजन केलं, स्वतः चिंतन केला, सर्व साधनांचा, योग साधना असो, तपस्या असो, तीर्थयात्रा असो, नामस्मरण असो, सर्वांचा अगोदर अनुभव घेतला, मग या जगाला उपदेश केला महाराज. संत महात्म्यांनी अगोदर उपदेश नाही केला, आधी केले मग उपदेशिले. बघा, काळानुरूप साधनं असतात, आपण कायम ऐकतच असतात प्रत्येक युगाची साधने. जसं कृतयध्याय तो विष्णू, त्रेतायाम यजतो मकय हे द्वापारे परिचर्यानाम कलोत धरी कीर्तनात. सत्ययुगामध्ये तपश्चर्या होती, त्यावेळेस आयुष्यही फार होतं, एक लाख वर्ष एवढं आयुष्य असल्यानंतर काय एवढं आयुष्य होतं. त्यावेळेस तपश्चर्या, कृतयध्याय तो विष्णू, त्रेतायाम यजतो मखय हे. त्रेतायुगामध्ये यज्ञ होते, द्वापारामध्ये भगवंताची पूजा होती. परंतु कलियुगामध्ये माणसाला काहीच घडणं शक्य नाही, माणसाला ध्यान घडू शकत नाही. कारण ध्यान लावलं तर वांगे दिसतील, बटाटे दिसतील, बाकी सर्व दिसल महाराज. ध्यान काही लागणार नाही, त्याच्याकरता वेळ नाही, 4 तासही बसू शकत नाही, 2 तास बसू शकत नाही, तपस्या करू शकत नाही, काहीच तो करू शकत नाही. त्याच्याकरता फक्त एक सोपं नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतर. सोपं साधन सांगितलेलं आहे. आणि एकदम सोपं कसं घेऊ शकतो? पडल्या नाम फुकाचे चोखट, नाम घेता नलगे कष्ट. कष्ट लागत नाही महाराज, काही खर्च करायची गरज नाही, खर्च नाही, कष्ट नाही काही. जसं माणसं बघा, काहींना शिव्या देण्याची सवय असते. आता एकदा ते गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये प्रसंग, एक म्हातारी त्यांना 1 तासभर शिव्या देत होती. बरं, 1 तासभर शिव्या देत होती, एक शिवी पुन्हा डबल आली नाही. 1 तासभर शिव्या दिल्या तरी एक शिवी डबल आली नाही. बघा, काहींच्या एवढ्या शिव्या पाठ असतात. आता शिव्या द्यायला तोंड नाही दुखत महाराज, पण भजन आपल्याकडून होत नाही. भजन करण्याकरता तोंड दुखतं महाराज. बघा, त्याकरता भजन करण्याकरता आळस नाही केला पाहिजे. पोटासाठी खटपट करशी अवघा वेळ, राम राम म्हणता तुझी बैसली दात खिळ. बघा, पोटासाठी आपण रात्रंदिवस खटपट करतो, रात्रीचा दिवस करतो, पण देवाचं नाव घेण्याकरता काही करतो का आपण? आपल्याला महाराज सांगतात, आणि नामस्मरण घेताना बैसली तुझी दात खिळ. त्याकरता नामस म्हणून या कोणी न करावा आळस, म्हणा रात्रंदिवस राम राम. आळस नाही केला पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे. एक छोटासा दृष्टांत बघू आणि शेवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊ. भगवंताच्या भजनामध्ये, नाम चिंतनामध्ये फार मोठी शक्ती आहे. ते नामस्मरण आपलं कल्याण करणार आहे, राम नाम आपलं उद्धार करणार आहे. बघा, तुलसीदास महाराजांच्या जीवनामध्ये एक प्रसंग आहे, छोटासा 2 मिनिटामध्ये प्रसंग बघू. तुलसीदास महाराज उत्तर भारतामध्ये यमुना मैयाच्या किनारे राजापूर, ज्यांचं गाव होतं प्रयाग क्षेत्राजवळ. प्रयागराज क्षेत्र आहे, गंगा यमुना सरस्वती संगम, आणि त्या ठिकाणी जवळ त्यांचं राजापूर गाव होतं. जसं महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण चालतात, तसे तिकडे तुलसीदास महाराजांचं आणि पारायण चालतं तुलसीदास महाराजांच्या रामायणाचं. तर ते गावामध्ये भजन भक्ती करायचे, राहायचे, आणि गावामध्ये अनेकांना त्यांनी परमार्थाला लावलं, अनेकांना भजन भक्ती शिकवली. परंतु गावामध्ये लोक म्हणले, महाराज तुम्ही सर्व लोकांना आणि भुलवलं म्हणले, महाराज तुम्ही परमार्थाला लावलं काय, लोकांना फसवता म्हणले काय. जसं गंगागिरी महाराजला कापूस वाडगाव मध्ये गावच्या लोकांनी काढून दिलं होतं, म्हणले महाराज तुम्ही लोकांना परमार्थच काय शिकवता. जसं तुकाराम महाराजला देखील कोपला पाटील गावीचे हे लोक रामकृष्णारी या ठिकाणी आपले हरिभक्त परायण काटे महाराज, राजेंद्र महाराज काटे, आणि त्यांनी या प्रवचनाचं निवेदन केलेलं आहे. ते उपस्थित झाले, त्यांना धन्यवाद. इतरही मान्यवर या ठिकाणी, आणि उपस्थित सर्वांचं नाम निर्देश करणं शक्य नाही सर्वांना. पाटील सरपंच आहेत, त्यांनाही धन्यवाद, आणि सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत. तर भगवंताचं नाम सत्य आहे, नामस्मरण सत्य आहे. तुलसीदास महाराजांनी अनेकांना परमार्थाला लावलं. गावचे लोक म्हणले, तुम्ही काय लोकांना लुबाडतात, परमार्थाला लावतात, भजन भक्तीला लावतात, लोकांना भुलवतात, तुम्ही गावामध्ये थांबू नका, गावात राहण्याचा अधिकार नाही, तुम्ही
त्यांना गावातून काढून दिलं. गावातून काढून दिलं, आता साधूचं काय आहे, कुठंतरी भजन करायचं, गावात तरी जनात तरी भजन करायचं, वनात तरी भजन करायचं, कुठंतरी भजन करायचं, कुठंतरी भगवंताच्या चिंतनामध्ये आपला काळ घालायचा. स्मशानामध्ये बरं म्हणले त्या ठिकाणी काही टेन्शन नाही, कारण गेल्यावरच येतील कोणी जरी आले तरी. या ठिकाणी कोणाचाच उपताप होणार नाही, कोणाचा डिस्टर्ब होणार नाही, काही नाही काही नाही. त्या ठिकाणी कुटिया बनवली, भजन करायला लागले, आनंदामध्ये मस्त भजन करायला लागले. आता आणि एक दिवस एक जण त्या गावामध्ये प्रसंग घडला. एक नवीन वरवधू, नवीन मुलाचं लग्न झालं, पहिलाच दिवस होता, नवीन वरवधू घरात आली, आनंदाचा दिवस होता. कर्मधर्म संयोगाने ती वधू, तो वर आणि तो नवरदेव त्याच दिवशी कर्मधर्म संयोगाने आयुष्य संपलं, काळाची गती, त्याच दिवशी तो मरण पावला. सकाळी सर्वांना कळलं, सर्व आणि बातमी सर्वत्र पसरली, सर्व गाव शोक करायला लागलं. आता काय करावं? त्या नवीन आणि विवाहितेने विचार केला, मी आता प्राणत्याग करील, मी जाईल आणि मी जगून उपयोग नाही, कारण ज्यांना मी सर्वस्व मानलं तेच आता राहिलेले नाही, मी आता प्राणत्याग करील. अंतयात्रा निघाली, तिने सर्व अलंकार धारण केले. अंतयात्रा निघाली, मी आता सती जाईन. सती प्रथा अगोदर होती, नंतर ती प्रथा बंद झाली आणि नंतर ती बंद झाली, ती सती निघाली, सर्व गाव जमा झालं, सर्व शोक करायला लागले. आता काय करावं? स्मशानामध्ये चालले. स्मशानामध्ये जवळ आले, तुळशीदास महाराजांची कुटिया लागली. ती नवीन वर विवाहिता तुळशीदास महाराजांचं दर्शन घेण्याकरता गेली. तुळशीदास महाराजांनी तिला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. लोक म्हणायला लागले, तुम्ही महाराजला तुम्ही मूर्ख तर आहे, तुम्ही पागल आहे, तुम्हाला एवढंही कळत नाही, तुम्हाला एकतर गावातून आम्ही काढून दिलं, तुम्ही सर्वांना परमार्थाला लावतात म्हणून, आणि आता तुम्ही मूर्ख आहे, तुम्हाला काहीच अक्कल नाही. कारण ज्या स्त्रीचा पती मृत झालेला आहे तिलाही तुम्ही आशीर्वाद देता, तुम्हाला ज्ञानच नाही. तुळशीदास महाराज म्हणले, काय झालं? म्हणले, अहो हिचा पती मृत झालेला आहे, तिला तुम्ही आशीर्वाद दिला नाही. म्हणले, माझं वचन खोटं ठरणार नाही. आणि लोक म्हणायला लागले, तुम्ही खोटे म्हणले, तुमचा परमार्थ खोटा, तुमचं भजन खोटं, तुमचं नामस्मरण सर्व खोटं आहे. तुळशीदास महाराज म्हणले, मी खोटा असन म्हणले, परंतु माझं, मी ज्या देवाचं नाम चिंतन घेतो तो देव खोटा नाही, त्याचं नामस्मरण खोटं नाही, तो सत्य आहे. म्हणले, बोलवा प्रेत बोलावलं, प्रेताला खाली ठेवलं. म्हणले, सोडवा त्याचे कपडे काढले आणि त्याच्या कानामध्ये तुळशीदास महाराज म्हणाले, आणि मी जर, माझा राम खोटा नाही, मी जर खरंच परमार्थ करीत असेल, खरंच भजन करीत असेल, तर आत्ताच्या आत्ता याच्यामध्ये प्राण यावा. कानामध्ये म्हणले, राम नाम सत्य. त्या प्रेतामध्ये लगेच जीव आला महाराज, ते प्रेत आणि सजीव झालं. दुसऱ्यांदा राम नाम सत्य आहे, प्रेताने डोळे उघडले. तिसऱ्या राम नाम सत्य आहे असं म्हणल्याबरोबर ते प्रेत तात्काळ उठून उभा राहिलं. सर्व लोकांनी जे जेकार केला, खरंच महाराज तुमचा परमार्थ खरा आहे. सांगण्याचा तात्पर्य तेव्हापासून राम नाम ही प्रथा चालू झाली म्हणून. आणि भगवंताचं नामस्मरण सार आहे, सत्य आहे, ती आपण करावं, आपण जीवन कृतार्थ करून घ्यावं. आणि जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहारी अर्थेन त्वम सोचितो मराशी. सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे हिंदू धर्मरक्षक रामगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज ज्यांचा दशक्रिया विधी कैलासवासी गंगा भागीरथी भागाबाई चिंतामण पाटील त्यांचा दशक्रिया विधी आहे, त्यांच्या जीवात्म्याला शांती लाभो, सद्गती हो, हीच भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. त्यांचा शोकाकुल परिवार, विनायक बारकू पाटील नातू आहे, शंकर बारकू पाटील नातू आहे, अशोक श्रावण पाटील पुतणे आहेत, संतोष पंडित पाटील पुतणे आहेत, बापू प्रकाश पाटील नातू आहेत, चैतन्य विनायक पाटील पंतू आहेत, उज्ज्वला विनायक पाटील नातसून आहेत, भास्कर पंडित पाटील पुतणे आहेत, सीताराम पंडित पाटील पुतणे आहेत, पोपट पंडित पाटील पुतणे आहेत, मुरलीधर श्रावण पाटील पुतणे आहेत, किरण प्रकाश पाटील नातू आहेत, गंगा भागीरथी मीराबाई बारकू पाटील सून आहेत, श्रद्धा विनायक पाटील नात आहे. समस्त पाटील परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारे सखे सोयरे, उपस्थित सर्व सरपंच असतील, पाटील असतील, सर्वांना धन्यवाद. पुरुष मंडळी, महिला मंडळी, या प्रवचनाचं निवेदन करणारे आपले राजेंद्र महाराज काटे, त्यांनाही धन्यवाद. सुंदर अशा प्रकारे ज्यांची साऊंड सिस्टीम आपले साळुंखे भाऊ, त्यांनाही धन्यवाद. ज्यांचे JTV मराठी न्यूज जोरवेकर, त्यांनाही धन्यवाद. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून या